नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्या शाळेमध्ये शनिवारचा उपक्रम ह्या अंतर्गत आपण नेहमी एका विद्यार्थ्याची मुलाखत घेत असतो. आज आपल्या शाळेच्या मुलाखतीमध्ये उपस्थित झाली ती म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थिनी, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे वैष्णवी. आपण तिच्याकडूनच सगळी माहिती घेऊया आणि तिच्या पुढच्या भविष्याविषयी तिचा काय विचार आहे ह्याविषयी आपण माहिती घेऊया. चला चला तर बेटा, तुझं नाव काय आहे? वैष्णवी परमानंद मने. तुझा वर्ग 5वा, इयत्ता 5वीमध्ये तू शिकत आहे. तुझ्या गावाचं नाव काय? माझ्या गावाचे नाव सोनपुरी. सोनपुरी. पूर्ण सांग ना, म्हणजे पोस्ट सांग, तालुका सांग आणि जिल्हा पण सांग. गावाचे नाव सोनपुरी आहे. माझा पोस्ट चन्ना आहे. अजून तालुका पुरी, जिल्हा नागपूर. म्हणजे मुक्काम सोनपुरी, जिल्हा पोस्ट चन्ना, तालुका कुई आणि जिल्हा नागपूर आहे. आणि तुझी शाळा मसली. शाळेचं नाव पूर्ण? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसली. मग तुझ्या गावी तर शाळा आहे, मसलीला पण शाळा आहे. किती अंतर आहे त्या दोन्ही शाळेमधलं आणि गावामधलं? जवळपास 3 ते 4 किलोमीटर असेल. मग तू कशाने येतो? ऑटोनी. तू नियमित येतो. मग त्याचे पैसे कोण देतात ऑटोचे? पप्पा तुझे त्या ऑटोचे पैसे भरतात आणि त्या ऑटोने तू येतोय. छान. तुला शाळेत यायला आवडतोय? तुला ही जिल्हा परिषद शाळा आपली मसली का आवडते? काय बाबा विशेष तुला काय आवडते इथं? काय विशेष काय पण असेल शकते ना आवडण्याचं कारण? सांगा, पटकन सांगा, बोला ना बेटा. अभ्यास करायला आवडते. आणखी ह्या शाळेमध्ये असं विशेषता काय आहे तुला? ह्यामध्ये आपण जास्त काहीतरी शिकतो बा आपण. काहीतरी नाविन्य असेल ना इथं शाळेमध्ये? की सारखंच आहे सगळं? काहीतरी वेगळं पण आहे? काय आहे वेगळं असं? इथं गाणी, गोष्टी, कथा, परिपाठ, त्यानंतर कॅम्प्युटर मिळतं का तुला इथं? कॅम्प्युटर वापरतो? हाताळतो? केव्हा हाताळतो तू? खेळाच्या सुट्टीमध्ये. गोष्टी वगैरे सांगतात? तूच गोष्ट सांगतो? सगळेजण सांगतात. केव्हा सांगतात सगळेजण गोष्ट? परिपाठाच्या वेळेस नियमित गोष्ट सांगतात. परिपाठाची काम कोण पाहते तुमच्या शाळेमध्ये? टीचरचं नाव? अढव टीचर आपल्या मॅडम आहेत, त्या परिपाठाचं काम पाहतात नियमित. तू त्या परिपाठामध्ये भाग घेतो? अच्छा. त्यानंतर तुला अभ्यास करायला आवडते का बेटा? अच्छा अच्छा. मग तुला अभ्यासात मदत कोण करतोय? सर. शाळेमध्ये सर किंवा टीचर तुला मदत करतात. आणि घरी मदत कोण करतोय? पप्पा. तुझे पप्पा किती शिकलेले आहेत? शिकले असतील ना, काहीतरी शिकले असतील ना? 5वी, 6वी, 10वी, 12वी, BA काहीतरी शिकले असतील ना? 10वी शिकलेले आहेत. ओके. मग तुझे पप्पा काय करतात? शेती करतात. अरे पण मला एक सांग, तुझे पप्पा शेती करतात, मग तुझा अभ्यास केव्हा घेतात? घरी आल्यावर. म्हणजे तू शाळेतून घरी गेल्यावर सायंकाळी अभ्यास घेतात. अच्छा अच्छा. तुझ्या शाळेत मुली आहेत? आहेतच मुली. तुला सर्वात आवडती मैत्रीण कोण आहे तुझ्या शाळेमध्ये? वैष्णवी. तू पण वैष्णवी? दुसरी पण वैष्णवी आहे का? अच्छा. कोणत्या वर्गात आहे ती? 3ऱ्या वर्गात आहे. म्हणजे तू 5व्या वर्गात, 3ऱ्या वर्गात. तुमची खूप मैत्रिणी आहे दिसते बाबा.
अच्छा अच्छा. तिच्यामध्ये असं काय आहे की तुला ती मैत्रीण आहे व आपली मैत्रीण चांगली मैत्रीण असं तुला वाटतंय? ती चांगला अभ्यास करते. ती चांगला अभ्यास करते. वा, म्हणजे बघा, जो अभ्यास करतो तोच जास्त म्हणजे मुलांना आवडतो, मुलींना पण आवडतो. अच्छा. अं, तुला छंद कोणता आहे, म्हणजे आवड कशात आहे? अभ्यास. अभ्यास. आणखी अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय असेल ना? आपण निवड अभ्यासच म्हणतो का? अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपण काय? खेळ. कोणता खेळ? कोणता खेळ आवडतो तुला? असं आपण हा खेळ खेळला की आपल्याला खूप जास्त आनंद भेटतो. घरी असो किंवा शाळेत असो, कोणता पण तुला आवडत असेल ना एखादा खेळ? सगळेच आवडतात त्या खेळ, पण शाळेत कोणते खेळ खेळतो मग तू? हम्म? दोरी. दोरीवरच्या उड्या. आणखी? दोरीवरच्या उड्या करतोय. आणखी? आणखी काहीच नाही का मग? धावणे वगैरे शाळेत रनिंग वगैरे होते का? लंगडी खेळतात का? मग तू खेळतो का, त्याच्यामध्ये भाग घेतो का? अच्छा अच्छा. आता मला एक सांग, तू आता 5व्या वर्गात आहे आणि नंतर आता पुढच्या दुसऱ्या शाळेत जाशील, मोठ्या शाळेत जाशील आणि पुढचं शिक्षण घेशील आणि पूर्ण शिक्षण झाल्यावर तर आपल्याला एखादं नोकरी करायची आहे किंवा कोणता एक व्यवसाय करायचा आहे, तर तुला काय बनायला आवडेल? टीचर बनायला आवडेल. का बा असं टीचरच का बनावं असं वाटते तुला? दुसरं का नाही बनवायला वाटत? टीचर म्हणजे असं काय आवडतं? मुलांना शिकवतात म्हणून की शिकवण्यात आनंद भेटतो म्हणून? शिकवण्यात आनंद. शिकवण्यात आनंद भेटतो. वा, म्हणजे शिकवण्यात आनंद भेटतोय, इतर मुलांना आपण साक्षर करतो, इतर मुलांसोबत आपण आनंदाने खेळतो, म्हणून हिला टीचर बनायला आवडतं. अच्छा. आणि भविष्यात आपल्या मित्रांना चांगलं करण्यासाठी काही तुझे मित्र असतील, काही मैत्रिणी असतील, ते अभ्यास करत नाही किंवा खूप खोडकर आहेत, मस्त्या करतात, त्यांना काय सांगशील? चांगला अभ्यास करा. चांगला अभ्यास करा. अच्छा अच्छा. बरं, आता आपण इथंच मुलाखत थांबू. तू सोनपूरून येतो, मसलीच्या शाळेत येतो, अभ्यास करतो, नियमित अभ्यास करतो आणि विशेष म्हणजे ही सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून शाळेची मुख्यमंत्री झालेली आहे. गेल्या वर्षी पण विद्यार्थ्यांची निवडणूक झाली होती मुख्यमंत्री पदासाठी, त्यावेळी सुद्धा हीच मुख्यमंत्री झाली होती. यावर्षी सुद्धा मुलांनी गुप्त मतदान करून हिलाच पुन्हा एकदा निवडून दिलं, भरघोस मताने निवडून दिलं होतं. आणि हिच्यामध्ये लीडर आहे, परंतु एकच हिच्यामध्ये वाईट गुण म्हणता येणार नाही, जास्त हळवी आहे. तर मी फक्त एकच सांगेन की तुझं ते हळवं पण थोडं बाजूला सार, डेअरिंग कर आणि पुढे जा. आणि पुढील वाटचालीसाठी हिला सर्व विद्यार्थ्यातर्फे, माझ्या शाळेतर्फे, माझ्यातर्फे, आमच्या सहकारी टीचरतर्फे, अडो मॅडमतर्फे हिचं पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू बेटा. ओके.